TET पेपर 1 व 2 साठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत। हा भाग 2 आहे। भाग 1 मध्ये आपण 15 प्रश्न कव्हर केलेले आहेत। जर मागील व्हिडिओ पाहिला नसेल तर आपण त्वरित पाहायचा आहे। त्याच्या पुढचे हे 15 प्रश्नसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे आपण रिमेनिंग व्याकरणावर बनवले आहेत। हे प्रश्न 2013 ते 2025च्या क्वेश्चन पेपर अभ्यासून मी हे क्वेश्चन बनवलेले आहेत, तर तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास करून जायचा आहे। तर पहा, प्रश्न काय आहे? वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे? वाक्याच्या शेवटी विरामचिन्ह द्यायचे असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? अपूर्ण विराम पर्याय 2। पहा, अपूर्ण विराम पर्याय 2 वापरला जातो। तर पूर्णविराम केव्हा वापरला जातो? जो पर्याय 1 आहे। पूर्णविराम केव्हा वापरला जातो? वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम वापरला जातो। पर्याय 3 पहा, अर्धविराम। अर्धविराम केव्हा वापरतात? तर दोन छोटी वाक्ये जेव्हा उभ्यानुव्या अव्ययाने जोडतात तेव्हा अर्धविराम वापरतात। त्यानंतरचा चौथा पर्याय जो आहे तो आहे स्वल्पविराम। तर स्वल्पविराम केव्हा वापरतात? तर एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास काय वापरतात? स्वल्पविरामाचा उपयोग केला जातो। आणि कशासाठी? हाक मारताना नावापुढे, उदाहरणार्थ मुलांनो इकडे या, असं हाक मारतेवेळी काय वापरतात? स्वल्पविरामचा वापर केला जातो। चला पुढचा प्रश्न पाहूयात। खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह दिलेले नाही? बघा, इथं एक वाक्य दिलेलं आहे। सुधीर म्हणाला, अबब केवढा मोठा हत्ती। यामध्ये एक विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे, ते आपल्याला शोधायचे आहे। तर पहा, या ठिकाणी काय हवे होते? सुधीर म्हणाला। सुधीर म्हणाला नंतर काय हवा होता? स्वल्प विराम। काय हवा होता? इथं पहा, सुधीर म्हणाल्यानंतर या ठिकाणी असा स्वल्पविराम, असा बघा स्वल्पविराम असायला हवा होता। सुधीर म्हणाला, अबब केवढा मोठा हत्ती। म्हणजे या ठिकाणी कशाची गरज होती? स्वल्पविरामाची गरज होती। ते त्यांनी देण्यास तिथं चुकलेलं आहे। त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय 4 स्वल्पविराम। पुढचा प्रश्न पहा, अशुद्ध शब्द ओळखायचे आहेत। पर्याय आहेत ज्येष्ठ, दुर्मिळ, विशिष्ट, सुज्ञ। आणि अशुद्ध शब्द आहे पर्याय 3 विशिष्ट। तर इथं या ठिकाणं विशिष्ट हा शब्द चुकलेला आहे। नेक्स्ट पहा, अशुद्ध शब्द ओळखायचा आहे। शारीरिक, पीक पाणी, सामुदायिक, संयुक्तिक। तर या ठिकाणी शारीरिक हा शब्द शुद्ध आहे, पीक पाणी शुद्ध आहे, सामुदायिक सुद्धा हा शुद्ध शब्द आहे। ह्या ठिकाणी चुकलेला आहे संयुक्तिक। तर या ठिकाणी जो अनुस्वार आलेला आहे तो या ठिकाणी अनुस्वार येत नाही, तेव्हा हा शुद्ध शब्द बनतो। त्यामुळे या ठिकाणी त्यांनी अनुस्वार दिल्यामुळे हा शब्द काय बनलेला आहे? अशुद्ध बनलेला आहे। आणि हेच आपलं काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर येणार आहे। बाकीचे हे शुद्ध शब्दांचा सुद्धा अभ्यास करा आपण। शारीरिकसाठी बघा, पहिल्या रला दुसरी विलांटी येते आणि दुसऱ्या रीला पहिली विलांटी येते। पीक पाणीमध्ये पहा, पीक पाणीमध्ये पला दुसरी विलांटी येणार आहे। तर सामुदायिकमध्ये मला पहिला उकार आणि यला पहिली विलांटी येणार आहे। आणि संयुक्तिकमध्ये सवर अनुस्वार येत नाही। तसेच वरील सुद्धा ज्येष्ठ कसं लिहिलेलं आहे, दुर्मिळ, सुज्ञ कसं लिहिलेलं आहे ते पाहून घ्या। नेक्स्ट पहा, समर या शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही? समर। आणि पर्याय आहेत सुंदर, युद्ध, रणांगण, संग्राम। सॉरी बघा, पहिला पर्याय जो आहे हा आहे, ॲक्च्युली काय पाहिजे होता? संगर। काय आहे तो? संगर। संगर, युद्ध, रणांगण, संग्राम। आणि योग्य उत्तर येणार आहे रणांगण। हा याला समानार्थी शब्द समरला नाही। रणांगण म्हणजे युद्धभूमी। रणांगण म्हणजे काय? युद्धभूमी। बाकी संगर, संग्राम, युद्ध म्हणजे समर। नेक्स्ट पहा, टंचाई या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय क्रमांक लिहा। टंचाई म्हणजे काय? टंचाई म्हणजे कमतरता, उणीव। तर या ठिकाणी पर्याय येणार आहे याचा विरुद्धार्थी शब्द विपुलता, पर्याय 4। नेक्स्ट पहा, चरपटपंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत अर्थाविना पाठांतर, लांबत जाणारे काम, वायफळ बडबड, खडरपट्टी काढणे। काय म्हटलेले आहे?
या ठिकाणी लांबत जाणारे काम असावं. तर चरपट-मंजरी या अलंकार शब्दाचा अर्थ होणार आहे वायफळ, बडबड किंवा निरर्थक बडबड. लांबत जाणारे काम म्हणजे मारुतीचे शेपूट. आणि अशा प्रकारे हे काय आहेत, ह्या चरपट-मंजरीचा अर्थ काय होणार आहे, वायफळ, बडबड. नेक्स्ट प्रश्न पाहूयात. त्रिशंकू या अलंकारी शब्दाचा अर्थ काय? 3 कोणांचा समूह, धड ना इकडे ना धड तिकडे, तिन्ही ठिकाणी असणे, त्रिकोणी आकाराचा चेंडू. आणि त्रिशंकू याचा योग्य अर्थ येणार आहे पर्याय 2, धड ना इकडे धड ना तिकडे. शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. घोडे बांधण्याची किल्ल्यातील जागा. काय म्हटलेलं आहे, घोडे बांधण्याची किल्ल्यातील जागा, याला म्हणतात पागा. काय म्हणतात, पागा. पर्याय 2. आणि फक्त विचारले घोडे बांधण्याची जागा तर तबेला, आणि तबेलासुद्धा येऊ शकतो. किल्ल्यातील जागा स्पेसिफिक म्हटले की त्याचं उत्तर येणार आहे पागा. त्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन, म्हणजे ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमिनीला काय म्हणतात, तर त्याला खडकाळ जमीन असे म्हणतात. नेक्स्ट पहा. खालील समान अर्थाचे वाक्यप्रचार कोणते? प्रतिज्ञा करणे, कच खाणे, विडा खाणे, निषेध करणे, विडा उचलणे, राष्ट्रगीत म्हणते. पर्याय आहेत अ, ई, क, अ, ई आणि क, ई, म्हणजे दीर्घ ई एकदा आणि ऱ्हस्व ई एकदा आहे. तर पहा या ठिकाणी काय येणार आहे, विडा उचलणे म्हणजे प्रतिज्ञा करणे 1 आणि विडा उचलणे 1, अ आणि ई. अ आणि ई कुठलं, पर्याय क्रमांक 2 हे याचे, पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर येणार आहे. या ठिकाणी जे ई आहे ते इथं दीर्घ ई आहे. नेक्स्ट पहा. खालीलपैकी समान अर्थाचे वाक्यप्रचार कोणते? झालेला प्रश्न आहे. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? चोप देणे, कणिक तिंबणे. योग्य काय, चोप देणे म्हणजे कणिक तिंबणे असा पण वाक्यप्रचार आहे. कानाडोळा करणे, दुर्लक्ष करणे हे पण योग्यच आहे. गट्ट करणे, अबोला धरणे हे चुकीचं आहे. आग लावणे, भांडण लावणे हे योग्य आहे. म्हणजेच जोडी चुकीची कोणती आहे, पर्याय 3, आणि तेच आपलं काय असणार आहे उत्तर. खाली दिलेल्या 4पैकी एक म्हण आहे ती ओळखून त्या म्हणीचा क्रमांक लिहायचा आहे. म्हणजेच म्हण ओळखायची आपल्याला. तर पहा 4पैकी एक म्हण आहे, बाकी सर्व काय आहेत वाक्यप्रचार. वराती मागून घोडे, जिभेला हाड नसणे, धारातीर्थी पडणे, सापाला दूध पाजणे. आणि योग्य उत्तर आहे वराती मागून घोडे ही आहे म्हण. पर्याय 1. खालीलपैकी कोणत्या वाक्यातील पक्ष या शब्दाचा अर्थ पंधरवडा या अर्थाने आला आहे? पहा, पंधरवडा म्हणजे 15 दिवसांचा समूह. शनिवार वाड्यावर सर्वपक्षीय सभा भरली, यामध्ये काय नाही. श्रीकृष्णाचा जन्म श्रावण मध्य पक्षात झाला. श्रीकृष्णाने पांडवांचा पक्ष स्वीकारला. झाडावर पक्ष्यांचा थवा बसला. आणि योग्य उत्तर काय येणार आहे, श्रीकृष्णाचा जन्म श्रावण मध्य पक्षात झाला. पर्याय क्रमांक 2. श्रावण मध्य पक्षात, इथं मध्ये झालेला आहे, मध्य पक्षात झाला. पर्याय 2 हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट पहा. वार्षिक, दैनिक, पंचवार्षिक, षण्मासिक, त्रैमासिक, पाक्षिक, मासिक, साप्ताहिक आणि द्विमासिक ही पत्रके जे आहेत ती प्रसिद्धीक्रमाने लावल्यास मध्यभागी कोणते येईल ते सांगायचं आहे. तर पहिल्यांदा काय येणार आहे पहा, पहिल्यांदा येणार आहे दैनिक. त्यानंतर काय येणार आहे, दैनिक नंतर पहिल्यांदा तर इथे बघा दैनिक नंतर पाक्षिक म्हणजे 15 दिवसाने, नंतर मासिक म्हणजे महिन्याने प्रसिद्ध होणारे, नंतर द्विमासिक म्हणजे 2 महिन्याने प्रसिद्ध होणारे, त्यानंतर त्रैमासिक म्हणजे 3 महिन्याने प्रसिद्ध होणारे, नंतर षण्मासिक म्हणजे 6 महिन्याने प्रसिद्ध होणारे, त्यानंतर वार्षिक किती महिन्याने, वार्षिक वर्षाने प्रसिद्ध होणारे, आणि शेवटी येते पंचवार्षिक. या बघा दैनिक नंतर साप्ताहिक राहिले, दैनिक नंतर दररोज प्रसिद्ध होणारे, नंतर साप्ताहिक किती 7 दिवसांनी प्रसिद्ध होणारे,
नंतर आहे पाक्षिक. आता मध्ये कोणतं आले पहा, 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, म्हणजे द्विमासिक ह्याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय 4. अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न TETच्या दृष्टीने पाहिले आहे. तर भाग 13 व 14 तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही भाग 13 पाहिला नसेल म्हणजे मागील व्हिडिओ तोही पहा, त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवीन ते, आणि हा व्हिडिओ तुम्ही जोडून पहा. याच्यातीलच प्रश्न तुम्हाला येणार आहेत की शब्द बदल होतील, पण प्रश्न तुम्हाला असेच येणार आहे 100%. तुम्ही याचा अभ्यास करा. तर ऑल दी बेस्ट. थँक्यू.